नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 33. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जग हा एक विलक्षण चमत्कार आहे. जग हा एक विलक्षण चमत्कार आहे, पण तो अगदी पोकळ वासा आहे. तो आहे तरीही नाही. मला तो पहावा आणि त्यात भाग घ्यावा असे वाटते तोपर्यंत हा चमत्कार असतो, आणि मी जेव्हा सुषुप्तीत किंवा गाढ निद्रेत असतो तेव्हा हा जगरूपी विलक्षण चमत्कार पार नाहीसा झालेला असतो. प्रत्येकाच्या गाढ झोपेत असेच होते, पण आपण जागे होताच तो दिसतो, म्हणून त्याच वेळी तो प्रगट होतो. हा देखावा मग आम्ही आपल्या मर्जीप्रमाणे वापरतो. या देखाव्यालाच कधी आपण घाबरतो, कधी याच्या रागा लोभात पडतो, कधी याच्यातील हास्याने लोळण घेतो, कधी दुःखात गटांगळ्या खातो. पण आपल्या स्नेहपणाकडे लक्ष असल्यास हा देखावा म्हणून किती खोटा आहे, किंवा हा देखावा म्हणूनच राहतो, अगदी कागदी वाघासारखा. मग तो अतिशय निरुपद्रवी अशा तऱ्हेने जागच्या जागीच असतो. प्रश्न: आपण सारेच एक ना एक दिवस म्हातारे होऊ. वेदना, दुःख, आजारपण आणि अंती मृत्यू. पण ज्ञानी माणसाचे म्हातारपण कसे असते? यावर महाराज म्हणाले, हा ज्ञानी माणूस जसा जसा म्हातारा होतो तसा तसा तो अधिकाधिक आनंदी होतो, अधिकाधिक शांत होतो. मुक्काम जसा जसा जवळ येतो तसे तसे हा आपल्या सामानाची आवरावर अगोदर करूनच ठेवतो, व काही हर्ष खेद न होता आपले स्टेशन येताच मुकाट्याने जगाच्या डब्यातून खाली मृत्यूच्या प्लॅटफॉर्मवर हौसेने उतरतो. त्याला लोटावे लागत नाही. प्रश्न: समजा ज्ञानी पुरुष भयंकर आजारी आहे, खूप वेदना त्याला होत आहेत, तेव्हा तो या सगळ्या वेदना आणि दुःख या सर्वाकडे कशा रीतीने पाहतो? श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तो कशालाही नकार देत नाही. श्री रमण महर्षींना नेहमी हाच प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ह्या वेदना पण मीच आहे. या वेदनेपासून मी वेगळा थोडीच आहे. काहीही घडले तरी असणेपणा म्हणून कायम जसाच्या तसाच असतो. म्हणून ज्ञानी पुरुष वेदनेकडे नेहमीच हास्य मुद्रेने पाहतो. दुःख, वेदना असतात, पण त्या कितीही तीव्र असल्या तरी जीवनाचा एक भागच म्हणून तो त्याच्याकडे पाहतो. म्हणून तो दुःख वेदनेचा अतिशय सहजपणे बिना प्रतिकार न करता स्वीकार करतो. प्रश्न: मग हा ज्ञानी पुरुष एकलकोंडा असतो का? महाराज म्हणाले, एकलकोंडा का म्हणून? उलट तो एकमेव असतो, तो सर्व असतो, तो दोन्ही असतो आणि दोन्ही नसतो, पण तो जसा असायला हवा अगदी तसाच असतो. प्रश्न: आपल्याला मरणाचे भय वाटत नाही काय? महाराज यावर म्हणाले, माझ्याच गुरुची गोष्ट तुम्हाला सांगतो. आपला अंतकाळ जवळ आला हे कळून येताच त्यांनी भोजन बंद केले आणि बरोबर 11 दिवसांनी भजन करता करता देह ठेवला. प्रत्येक जण जसा जसा जगतो तसा तसा तो मरत पण असतो. त्यामुळे मरण काही नवीन नाही. मग जिज्ञासूंनी प्रश्न केला, आपले हे म्हणणे मला विशेष कळत नाही, पण एवढे मात्र खरे की आपण अतिशय चित्तवेधक असे वृद्ध गृहस्थ आहात. महाराज यावल म्हणाले, मी तुम्हाला फक्त तसा दिसतो,
पण मी तसा नाही. माझ्या दिसण्याशी माझा काही एक संबंध नाही. तुम्हीच अशी केवळ कल्पना केली की मी पुरुष आहे, स्त्री नाही, बालक नाही, वृद्ध आहे, इथे आहे, तिथे नाहीत, आज आहेत, उद्या कदाचित नसतील. प्रश्न: समजा मी मृत झालो व ही बातमी तुम्हाला कळली, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? महाराज यावर म्हणाले, माझ्या गावात काही कोणी जन्मत नाही आणि माझ्या जगात कोणी मरत नाही. काही लोक प्रवासाला जातात, काही परत येतात, असे चालतच राहते व काही वेळ इथे असतात. यापेक्षा जास्त काही मी तुमच्या या मृत्यूबद्दल समजणार नाही. प्रश्न: प्रत्यक्ष ज्यांनी असा स्वस्वरूपाचा अनुभव घेतला त्यांच्याकडून म्हणजे तुमच्याकडून हे सर्व ऐकणे ती भाग्याची गोष्ट आहे. हे एखादे शुभ वार्ताच शुभ वर्तमान असे ऐकण्यासारखेच आहे. महाराज यावर म्हणाले, आत्मविषयक सत्य एकदा जरी मनापासून ऐकले की ते कधीच विसरल्या जात नाही. आत्मविषयक सत्य एकदा जरी मनापासून ऐकले तरी ते कधीच विसरल्या जात नाही. भूमीत पेरलेल्या लहान बीजाप्रमाणे केवळ ते योग्य मोसमाची वाट पाहते व संधी सापडताच ते बीज अंकुरून त्याचा महावृक्ष बनतो. दुसऱ्या एका प्रसंगी हा संवाद असा झाला की एक अमेरिकन गृहस्थ आले आहेत. त्यांनी ऋषिकेशला ध्यान व धारणा इथे काही दिवस तिथल्या आश्रमात शिकले. नंतर काही आठवडे ते तिबेटमध्ये सुद्धा हिंडले. मग एकदा दक्षिण भारतातील पुदुकोट्टाई निसर्ग उपचार केंद्रात थांबले. तिथे त्यांची तब्येत सुधारली. आता महाराजाकडे ते आलेले आहेत. ते विचारतात, शुद्ध जाणीव म्हणजेच परमसत्य हे आपले म्हणणे खरे आहे काय? आणि ते कसे खरे आहे? शुद्ध जाणीवेच्या पलीकडे अजून काही आहे काय? महाराज म्हणाले, आपल्याला शुद्ध जाणीव आहे हे तुम्ही कसे जाणले किंवा कसे ओळखले? यावर ते म्हणाले, मला तसे जाणवते. यापेक्षा अन्य प्रकारे मला काही ते सांगता येणार नाही महाराज. यावर महाराज म्हणाले, शुद्ध असणे म्हणजे केवळ असणे असते, हे काही विशिष्ट असणे नसते. यावर ते गृहस्थ म्हणाले, शुद्ध असणे व काही विशिष्ट असणे यांचा काही संबंध आहे काय? शुद्ध असणे आणि काही विशिष्ट असणे यांचा काही संबंध आहे काय? यावर महाराज म्हणाले, जे आहे आणि जे केवळ असल्यासारखे दिसते यांच्यात काय संबंध असणार हो? जे आहे आणि जे केवळ असल्यासारखे दिसते यांच्यात काय संबंध राहणार? सत्यामुळेच असत्य आहे हे कळते. सत्यामुळेच असत्य आहे हे कळते आणि सत्यामुळेच असत्य नाही हे पण कळते. अस्थिर क्षणांच्या क्रमबद्धतेमुळे कालभ्रम उत्पन्न होतो. भूत भविष्य वर्तमान असे निर्माण होतात. परंतु आपले असणे हे निरंतर याच क्षणी असते. ते याच क्षणी असल्यामुळे ते कालातीत आहे. म्हणजे भूतकाळात तसेच होते, आताही तसेच आहे आणि भविष्यातही तसेच राहणार आहे. हे आजच सिद्ध आहे. म्हणून जो असणेपणा झाला आहे अशांचा जन्म नाही व मृत्यूही नाही. असो, तात्पर्य शुद्ध असणे हे कालातीत आहे. कालातीताला गती नसते. गती तेव्हाच लक्षात घेतली जाते जेव्हा गतीच्या पार्श्वभूमीला एखादी स्थिर स्थिती असते. शुद्ध असणे हे कालातीत असते आणि कालातीताला गती नसते आणि गती तेव्हाच लक्षात घेतली जाते जेव्हा गतीच्या पार्श्वभूमीला स्थिर स्थिती असते. म्हणून कालाला क्रमबद्धता आहे, गती आहे, पण शुद्ध असणेपणा ही गतीची पार्श्वभूमी आहे. म्हणून कालाला क्रमबद्धता आहे, गती आहे, पण शुद्ध असणे पण ही गतीची
पार्श्वभूमी आहे. ही स्थिर स्थिती तुम्हाला तुमच्या ठायी गवसली की तुम्ही सर्व काल शृंखलेतून बाहेर होता. प्रकाश सर्व काही दाखवतो, पण स्वतः अदृश्य राहून. पण तो नसतोच असे होत नाही. तसेच आपले असणे पण असते, प्रकाशासारखे. नंतर ते गृहस्थ म्हणाले, मग अशा स्थिर पार्श्वभूमीला आम्ही कुठे शोधावे? आपण या स्थिर पार्श्वभूमीला कसे आणि कुठे शोधले? महाराज यावर म्हणाले, ते अगदी सोपे आहे. तुमच्या तोंडाची चव कशी आहे हे जर मी तुम्हाला विचारले तर तुम्ही एवढेच म्हणू शकता, ती चव गोड नाही किंवा कडू नाही किंवा आंबट नाही. या चवी जेव्हा नसतात तेव्हा जी असते तीच खरी चव असते. याप्रमाणे सर्व भेद, प्रतिक्रिया इत्यादी नसतात तेव्हा या भेद प्रतिक्रियांना प्रकाशित करणारे जे काही आहे ते सद्वस्तूच म्हणून ओळखा. तेच शुद्ध असणेपणा म्हणून ओळखा. यावर गृहस्थांनी विचारले, मी भ्रमाच्या चांगल्याच पकडीत पकडलो गेलो आहे, पण या आमच्या शोचनीय अवस्थेचे पर्यवसन केवळ अंतिम नाशातच होणार आहे असे मला वाटत आहे. महाराज यावर म्हणाले, ही स्थिती अंतरहित आहे. याबद्दल तुमच्याकडे काय पुरावा आहे? कदाचित ही सध्याची अवस्था एखाद्या स्वप्नासारखी पण असू शकते आणि स्वप्नालाच तुम्ही शाश्वत असे समजत असाल. यावर ते गृहस्थ म्हणाले, स्वप्न जरी असले आणि म्हटले तरी माझी परिस्थिती काही बदलत नाही, ती तशीच राहणार. यावर महाराज म्हणाले, यावर एकच रामबाण उपाय. या क्षणी तुम्ही आत्ताच्या आत्ता क्षणी काय आहात? काल्पनिक भूतकाळ आणि काल्पनिक भविष्यकाळ याची मदत न घेता काय वाटते ते सांगा. ही आत्ताची या क्षणातील हे तुमचे असले पण एका क्षणात चमकते व परत तुमच्या भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या व्यर्थ अशा काळ्या काळोखात गुप्त झाल्यासारखे वाटते. हे क्षणात चमकणारी तुमच्या असले पण कुठून येते? हे क्षणात चमकणारे तुमचे असले पण कुठून येते आणि कुठे जाते? यावर बारीक लक्ष ठेवा. जेवढे लक्ष ठेवाल तेवढे तुमच्या लक्षात येईल की ती कुठून येतही नाही आणि कुठे जातही नाही, ती सदा विद्यमानच असते. व जशी एखादी लाट समुद्रावर उमटते व लुप्त होते, पण लाटा कडेच लक्ष देत राहिले तर तुम्ही म्हणता तशी शोचनीय अवस्था कायम राहील. पण लाट कशातून आली व लाट कशात लुप्त झाली हे जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुमचे समुद्ररूपी अशा केवळ असण्यापडेकडे लक्ष जाईल आणि इकडेच तुमची दृष्टी असली तर तुम्ही तुमच्या शोचनीय अवस्थेतून विनासायास बाहेर व्हाल व प्रत्येक लाट आपल्या उगमातूनच येते आणि त्यातच विलीन होते आणि स्वस्वरूप ज्ञान किंवा आपला असणेपणा हाच तो उगम होय. हा शोध घ्या आणि तिथे स्थिर व्हा. गृहस्थ म्हणाले, हा उगम कोण शोधून काढेल? हा उगम कोण शोधून काढतो? महाराज यावर म्हणाले, उगमाच्या शोधाविषयीची कळकळ बाळगणारा जो आहे तोच हा उगम शोधून काढेल. गृहस्थ यावर म्हणाले, मग याला उत्तर काय मिळते? महाराज म्हणाले, त्याला याचा शोध लागतो की प्रश्नच नव्हते. त्याला असा शोध लागतो की सुरुवातीपासून काही प्रश्नच नव्हते, तेव्हा उत्तराची पण गरज नाही. गृहस्थ म्हणाले, जन्म होणे एक सत्य वस्तुस्थिती आहे, तसेच मृत्यू पण. मग ज्ञानी याकडे कसे पाहतो? महाराज यावर म्हणाले, बाळाचा जन्म झाला व जख्ख म्हातारा वारला असेच तो पाहतो. गृहस्थ म्हणाले, थिओसॉफी प्रमाणे काही प्रगती उत्क्रांती वगैरे? महाराज यावर म्हणाले,
शुद्ध जाणीवेच्या प्रकाश झोतात जे जे दिसते त्यात अनेक बदल होऊ शकतात. शुद्ध जाणीवेच्या प्रकाश झोतात जे जे दिसते त्यात अनेक बदल होऊ शकतात, पण शुद्ध जाणीवेच्या प्रकाशात काहीही बदल होत नाही. सूर्यप्रकाशात रोपटी वाढतात, पण त्यामुळे सूर्य काही वाढत नाही. त्यावर गृहस्थ म्हणाले, मग काय उरते? महाराज यावर म्हणाले, जे येत नाही तेवढेच फक्त उरते, पण अगाशी मन अशा पूर्णत्वाच्या आणि उत्क्रांतीच्या बाष्कळ कल्पना करते, बाष्कळ गप्पा मारते आणि नंतर गोंधळून जाते आणि गोंधळून गेल्यानंतर सुव्यवस्थेबद्दल बोलत राहते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या असणेपणात गुंतून राहा. तुम्हाला भीती वाटणार नाही, कारण भीती भविष्यात असते व असणेपणा आत्ताच याच क्षणी आहे, इथेच आहे, याच क्षणी आहे. म्हणून भीतीचे कारण एकच, असणेपणा. एकदा समजले की संचित प्रारब्ध क्रियमान काहीही राहणार नाही. हे सर्व मी देह आहे या भ्रमामुळेच आहे. देह माझा तुझा असा नाही, तो जसा आहे तसाच आहे. सगळ्यांची देह निव्वळ असतात, फक्त असतात. त्यावर हक्क बजावणे, तुझा माझा करणे, स्त्री पुरुष समजणे, वृद्ध बाल समजणे इत्यादी गोष्टी ह्या कामापुरत्या आहेत. दुसरा त्याला काही अर्थ नाही. म्हणून तुमच्या आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या माणसांच्या जेवढ्या कमीत कमी गरजा असतील तेवढ्यापुरते संसाराकडे लक्ष द्या. सागराचा प्रत्येक थेंब खारट असतो, त्याप्रमाणे प्रत्येक क्षण शाश्वताच्याच चवीचा आहे. हे लक्षात ठेवा. ही चव एकदा तुम्ही चाखली की ती चव तुम्ही पुढे कधीही विसरणार नाही, ती चव कधी हरवणार नाही. मी आहे या जाणीवेत डुबा. विहीर खणताना हे पाणी नाही, हे पाणी नाही म्हणून जे मिळेल ते आपण फेकत राहतो. त्याप्रमाणे पाणी मिळेपर्यंत बिनकामाचे जे आहे ते फेकत राहा. जीवनदायी पाण्याचा झरा आहेच व झरा मिळताच तुम्हाला वाटेल, अरे हे तर अगोदरच आपल्यापाशीच आहे म्हणून. नमस्कार.